आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मी शिबानी जोशी. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्याची विविध मराठा संघटनांकडून राज्यभर आंदोलन. पोलीस भरतीत मराठा तरुणांना न्याय दिला जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीनं राज्यासह देशभरात आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ई बुक आणि संकेतस्थळाचं प्रकाशन. मराठवाड्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त घोषणा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण. आणि कांदा निर्यात बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन. मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. दरम्यानच्या काळात राज्य सरकारनं 12,500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजासाठी 13% जागा बाजूला काढून भरती करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी कायदेशीर बाबींची तपासणी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. कायदेशीर सल्ला घेऊन मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं. न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं भरतीची घोषणा केली. त्यामुळे पोलीस भरतीत मराठा तरुणांची संधी हुकणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या 13% जागा बाजूला ठेवून इतर पदांसाठी पोलीस भरती करण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह अन्य मराठा नेत्यांनी केली होती. त्यापूर्वी मराठा आरक्षणावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत काल जाहीर करण्यात आलेली पोलीस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारनं जाहीर केलेली भरती स्थगित करावी, अशी मागणी सातारा इथले भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही पत्रकाद्वारे केली आहे. भरती स्थगित न केल्यास राज्य शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान आजही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं खामगाव शहरामध्ये सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनाचा भाग म्हणून आजपासून पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर इथे वार्ताहर परिषदेत दिला होता. नांदेडमध्येही छावा संघटनेच्या वतीनं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज 17वा वाढदिवस. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच अन्य केंद्रीय मंत्री, याबरोबरच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, देश विदेशातल्या नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोदी यांच्या दृढ निश्चय आणि मजबूत इच्छाशक्तीचं कौतुक केलं आहे. भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या ई बुकचं तसंच वेबसाईटचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी आज केलं. या पुस्तकात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी प्रधानमंत्र्यांविषयी लिखाण केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या जनतेचा विश्वास आणि प्रेम यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री कार्य करत असतात, असं जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात आज भाजपच्या वतीनं विविध उपक्रमाने सेवा दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप करण्यात आलं. पनवेलमध्ये रक्त तसंच प्लाझ्मा दान शिबिर, नागपूर जिल्ह्यात नेत्र तपासणी शिबिर, नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं वृक्षारोपण तसंच क्रीडा साहित्याचं वाटप या निमित्ताने करण्यात आलं. पेठ इथल्या कोविड सेंटरला स्टीमर मशीन खासदार भारतीबाई पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आलं. उस्मानाबाद तसंच अमरावती इथंही वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसंच सफाई कर्मचाऱ्यांना फळवाटप, वाशिम जिल्ह्यातही स्वच्छता अभियान, धुळे शहरात कोरोनामुक्त धुळे अभियान राबवण्यात आला. लातूरमध्ये आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापुरात मोदींच्या जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शनं भरवण्यात आलं. महाराष्ट्र सर्व गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचं राज्य असून राज्याचा हा लौकिक कायम राखण्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस महत्वाची भूमिका बजावत आहे. आपलं राज्य उद्योग क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे राहण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अधिक प्रभावीपणे राबवायला हवं. त्यासाठी उद्योग विभागानं कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुंबईत ईज ऑफ डुईंग बिझनेस आढावा बैठकीत ते बोलत होते. देशात महाराष्ट्र सर्वात जास्त परकीय गुंतवणूक मिळवणारं राज्य आहे. गुंतवणुकीचा हा ओघ असाच वाढता राहायला हवा. त्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेस अधिक प्रभावी करायला हवं. त्याकरता आवश्यक पावलं उचलावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. अशा प्रयत्नांमुळेच भविष्यात उद्योग क्षेत्रातील आपल्या राज्याची कामगिरी इतरांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठानं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून तयार केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड-19च्या संदर्भानं काहीही उल्लेख नसेल असं सामंत म्हणाले. खासदार इम्तियाज जलील यांनी आज नवी दिल्लीतल्या रेल्वे भवन इथे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विजय यादव यांची भेट घेऊन रेल्वेच्या पायाभूत सुविधा, मराठवाड्यातली रेल्वे सेवा आणि संबंधित दीर्घ प्रलंबित प्रकल्पांबाबत चर्चा केली. औरंगाबाद शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे उड्डाण पुलाची प्रलंबित मागणी संदर्भातलं सर्वेक्षण राज्य सरकार आणि रेल्वे विभागानं संयुक्तपणे केलं असून रेल्वे मंडळाकडे अंतिम मंजुरी प्रलंबित होती. सांगली जिल्ह्यामध्ये रस्त्याची दुरावस्था झाली असून ठेकेदाराला वारंवार सांगूनही रस्ता दुरुस्त होत नाही म्हणून मनसेनं आज खळखट्याक आंदोलन केलं. यावेळी करगणी इथं जेसीबी आणि फर्निचरची तोडफोडही करण्यात आली. मराठा आरक्षण स्थगितीबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हाती येण्यापूर्वीच 11वीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर 12,500 पोलिसांच्या भरतीचा निर्णय करण्यात आला. या निर्णयातून मराठा समाजाला डिवचण्याचाच प्रकार राज्य सरकार करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. या सर्व प्रकरणात तातडीनं आवश्यक निर्णय न घेतल्यास रविवारी मुंबईभर आंदोलन छेडण्याचा इशाराही मोर्चानं दिला आहे. आरक्षणासह विविध प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार, अंकुश कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित केलं. प्रवेश प्रक्रिया थांबवणं तसंच पोलीस भरतीच्या घोषणेमुळे मराठा तरुणांच्या शिक्षण आणि नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता असल्याचंही पवार यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडे 3 पर्याय असून त्यातल्या सर्वोच्च न्यायालयासमोर टिकणारा सर्वात योग्य पर्याय ज्येष्ठ विधिज्ञ आणि वकील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री स्वतः घेतील अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड इथं पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. अज्ञात देशभक्तांनी प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मराठवाड्यातले प्रलंबित विकास प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आणि हा विभाग दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसंच मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनं औरंगाबाद इथे विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. औरंगाबाद इथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं. जालना इथे पालकमंत्री राजेश टोपे तसंच उस्मानाबादमध्ये पालकमंत्री शंकरराव गडाख, लातूर इथे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्र कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हिंगोलीमध्ये हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ इथे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. बीड इथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नांदेड इथल्या स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्तंभाला पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. परभणी इथे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नाशिकमध्ये कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ आज सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आलं. निफाड तालुक्यात विंचूर इथं रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आज बंदरावर निर्यातीसाठी 400 कंटेनर थांबलेले आहेत तर 600 पेक्षा जास्त ट्रक बांगलादेश सीमेवर आहेत. कांदा निर्यात झाला नाही तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. येत्या 23 तारखेपासून जे खासदार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार नाहीत त्यांच्या घरासमोर रयत क्रांती संघटना निदर्शन करेल असा इशारा खोत यांनी दिला आहे. दरम्यान सिन्नर इथं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं तर येवला इथं प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं.
बुलडाणा जिल्ह्यात कांदा निर्यात बंदी विरोधात खामगाव, शेगाव, जळगाव, जामोदसह अनेक ठिकाणी किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून निषेध व्यक्त केला. सांगलीमध्ये कांदा निर्यात तसंच बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसनं ठिय्या आंदोलन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. राज्यात एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेनं चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या 20 ऑगस्टपासून राज्यात सामाजिक अंतर राखून क्षमतेच्या 50% आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्यात आली होती. गुजरात आणि कर्नाटक राज्यात 100% प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्यातही महामंडळाच्या बसेसद्वारे पूर्ण आसन क्षमतेनं सुरू करायला महाव्यवस्थापक वाहतूक यांनी मंजुरी दिली आहे. प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं तसंच बस पूर्णपणे निर्जंतुक करूनच मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात काल 17,559 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत 7,92,832 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात आणखी 23,365 रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 11,21,221 झाली आहे. काल 474 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत 30,883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2,97,125 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये काल 2,378 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,75,974 वर पोचली आहे. काल मुंबईत 50 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत काल 1,500 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पुणे शहरात काल 2,141 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बाधितांची एकूण संख्या 1,34,124 वर पोचली आहे. पुण्यात काल 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा न्याय कोरोना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 1,536 झाली आहे. जिल्ह्यात आज आणखी 166 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या 2,886 झाली आहे. धुळे जिल्ह्यात आज 98 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या 3,125 झाली आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 335 वर पोहोचली आहे. सध्या 1,258 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 26,744 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 348 इतक्या नव्या रुग्णांची भर पडली. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 18,632 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आज 631 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातली बाधितांची संख्या 27,021 वर पोहोचली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येईल. यासाठी सर्वांनी जनजागृती करावी असं आवाहन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णांच्या मनात मोठ्या प्रमाणावर भीती असल्यानं कोरोनाची लक्षणं दिसली तरी ते घरीच राहतात आणि शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे मृत्यू संख्येत वाढ होत आहे असं पालकमंत्री मलिक यावेळी म्हणाले. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाला पालिकेचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. वाशिम हिंगोली महामार्गावरच्या तामसाळा फाट्याजवळ आज मोटरसायकल अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथ परिषदेवर मराठवाडा विभागातून खंडेराव सरनाईक यांची एकमतानं सदस्य म्हणून निवड करण्यात आली. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करण्याची विविध मराठा संघटनांकडून राज्यभर आंदोलन. पोलीस भरतीत मराठा तरुणांना न्याय दिला जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीनं राज्यासह देशभरात आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ई बुक आणि संकेतस्थळाचं प्रकाशन. मराठवाड्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त घोषणा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण. आणि कांदा निर्यातबंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज सलग 3ऱ्या दिवशी आंदोलन. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर
AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 50 सेकंद झाले आहेत. कला विशेष. नमस्कार. आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम कला विशेष. आजच्या कला विशेषमध्ये थिएटर्स उघडली तरी चित्रपट कोणते असणार याचा संभ्रम, व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये द डिसायपल या मराठी चित्रपटाची कमाल, 2 पुरस्कारांवर कोरलं नाव, लवकरच उलगडला जाणार शहीद शिरीष कुमार यांचा जीवन प्रवास, मराठी चित्रपट चोरीचा मामला आता 5 भाषांमध्ये, ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचं निधन, रसिकांनी अनुभवलं संगीत नाटकांचं स्मृतिरंजन आणि स्मरण येरी मेन्झेल यांचं. चित्रपटगृह बंद होऊन आता 6 महिने उलटलेत, पण चित्रपटगृहांच्या मालकांना आता आणखी एक नवीन चिंता सतावू लागली आहे. येत्या काळात चित्रपटगृह सुरू झाली तरीसुद्धा कोणते चित्रपट प्रदर्शित करायचे असा प्रश्नच त्यांना पडलाय. थिएटर्स बंद असल्यानं बहुतांश चित्रपटांनी OTT प्लॅटफॉर्मची वाट धरल्यामुळे प्रदर्शनासाठी चित्रपटच शिल्लक नाहीत. त्यामुळे पुढचे 4-5 महिने थिएटरवर प्रदर्शित करण्यासाठी सिनेमेच शिल्लक नाहीत असं सिनेक्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसात अनेक चित्रपट OTTवर गेल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सूर्यवंशी आणि 83 हे केवळ 2 बडे हिंदी सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शनासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच चित्रपटगृह मालकांच्या चिंतेत भर पडली आहे. थिएटर्स उघडल्यावर देखील थोडक्या नफ्यात सिनेमागृह चालवताना नवे सिनेमेच जर नसतील तर प्रेक्षक थिएटरकडे वळतील का असा प्रश्न त्यांना पडला आहे. लवकरच क्रिकेट सामन्यांचा मोसम सुरू होणार आहे. परिणामी येत्या महिन्यात जरी देशभरातली सिनेमागृह प्रेक्षकांसाठी उघडली तरी कोणताही नवा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्माते उत्सुक नाहीत. त्याबरोबरच जे सिनेमे बनून पूर्ण झाले आहेत त्यातले बहुतांश हिंदी चित्रपट OTTवरच प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण देशभरातली थिएटर्स सहभागी करून घेणारे हिंदी सिनेमेच आता शिल्लक राहिलेले नाहीत. त्यातच टेनेट आणि मुलांसारख्या हॉलिवूड पटांचा आधार सिनेमागृहांना मिळण्याची आशा आहे. त्यात केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास सिनेमागृहात मराठी सिनेमांची कमतरता मात्र नसणारच आहे. मराठीतले उत्तम म्हणता येऊ शकतील असे 3हून अधिक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे राज्यातील सिनेमागृहांची भिस्त ही मराठी सिनेमांवर अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंदी सिनेमांचा विचार केल्यास थिएटरवरची त्यांची कमतरता ही पुढील वर्षापर्यंत कायम राहू शकते. कारण सध्या ज्या हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण सुरू आहे किंवा सुरू होणार आहे त्यातले बहुतांश चित्रपट हे पुढील वर्षाच्या मार्च महिन्यानंतरच प्रदर्शनासाठी असणार आहेत. परिणामी 2020चा उत्तरार्ध आणि 2021चे पहिले 3 महिने सिनेमागृहांसाठी अवघड असू शकतात. OTTवर सिनेमा प्रदर्शित करण्यावरून थिएटर असोसिएशननं यापूर्वीही नाराजी दर्शवली होती. त्याबरोबरच आता असंही कळतंय की मल्टिप्लेक्स असोसिएशन सध्या प्रादेशिक सिनेनिर्मात्यांच्या संपर्कात आहेत. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मराठी सिनेमे थिएटर प्रदर्शनासाठी घेऊन नव्या उपाययोजना सिनेमागृहवाले आखत असल्याचं कळतंय. सोबतच दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत डब करून ते देखील भारतभर प्रदर्शित करण्याची तयारी काही दाक्षिणात्य सिनेनिर्मात्यांनी दर्शवली आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या द डिसायपल या चित्रपटाला व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळालाय. एखाद्या मराठी चित्रपटानं हा बहुमान पहिल्यांदाच मिळवलाय.
आणि आनंदाची बाब म्हणजे केवळ नामांकनच मिळालं नाही, तर या मराठी चित्रपटानं इंटरनॅशनल क्रिटिक्स आणि सर्वोत्कृष्ट पटकथा या 2 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. या कामगिरीसाठी द डिसायपलचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोर्ट या आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनातून चैतन्यनं चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली होती. द डिसायपल हा त्याचा चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात दाखवण्यात आला. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. तसंच शास्त्रीय गायक आदित्य मोडक हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. अतोनात प्रेम आणि कष्टानं हा चित्रपट तयार केलाय. आता कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं, अशी प्रतिक्रिया यापूर्वी चैतन्यनं दिली होती. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांचा सहभाग मोलाचा राहिलाय. यातलंच एक नाव म्हणजे शहीद शिरीष कुमार. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधींनी 1942 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केलं. त्यावेळी त्यात लहान थोरांपासून अनेकांचा समावेश होता. नंदुरबारमधल्या 15 वर्षांच्या बालक्रांतिकारक शिरीष कुमार मेहता यांना देखील या चळवळीतच हौतात्म्य आलं. त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृती जागवणारा शहीद शिरीष कुमार हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिरीष कुमार यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून नंदुरबार इथल्या शहीद शिरीष कुमार स्मारक इथे नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भावेश पाटील करत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चोरीचा मामला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या चित्रपटानं तुफान लोकप्रियता मिळवली. त्यातच आता या चित्रपटाच्या नावावर एक नवा विक्रम होणार असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाची लवकरच मल्याळम, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी या 5 भाषांमध्ये निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे 5 भाषांमध्ये निर्मिती होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित बिटर स्वीट अर्थात कडू गोड या मराठी चित्रपटाची बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जिसेक पुरस्कारासाठीही या चित्रपटाचं नामांकन झालं आहे. मराठीसाठी तसंच संपूर्ण भारतासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. याबद्दल अनंत नारायण महादेवन म्हणाले, महिला ऊसतोड कामगारांचं होणारं शोषण आणि त्यांना आपल्या अस्तित्वासाठी द्यावा लागणारा लढा याचं चित्रण या चित्रपटात आहे. महेंद्र पाटील यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. स्मिता तांबे, अक्षया गुरव, अनिल नगरकर, असित रेड्डीज या कलाकारांनी यामध्ये काम केलंय. यंदाचा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 21 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मागील अर्धशतकापासून अधिक काळ मराठी आणि हिंदीतले नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात ललिता देसाई यांनी अनेक भूमिका साकारल्या. दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी सहअभिनेत्री म्हणून काम केलंय. आचार्य अत्रे यांच्या ब्रह्मचारी या नाटकात त्यांनी केलेली किशोरीची भूमिका तर लग्नाची बेडी नाटकातील रश्मी ही भूमिका आजही रसिकांच्या आठवणीत आहे. विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित होत्या. सांगली इथले ज्येष्ठ रंगकर्मी शफी नायकवडी यांचं रविवारी पहाटे अल्प आजाराने निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. नाट्य प्रशिक्षण, शिबिरं, चर्चासत्र या माध्यमातून सांगली आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये नाट्यविषयक जागृती निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. जानेवारी 2012 मध्ये सांगलीतील नेमिनाथ नगर इथे झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते कार्यवाह होते. त्यांच्या निधनानं रंगभूमीच्या विकासासाठी धडपडणारा सच्चा कार्यकर्ता गमावल्याची भावना रंगकर्मींनी व्यक्त केली आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी संगीत नाटक भारतीय रंगभूमीवरचं सोनेरी पान या कार्यक्रमाला नाट्यसंगीतप्रेमी रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि रसिकांचं स्मृतिरंजन झालं. हा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या फेसबुक पेज आणि सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. संगीत नाटकाच्या वैभवशाली परंपरेचं स्मरणरंजन या कार्यक्रमातून करण्यात आलं.
संगीत रंगभूमीची 177 वर्षांपूर्वी सुरुवात कशी आणि कुठे झाली इथपासून ते संगीत रंगभूमीवर आपल्या योगदानामुळे प्रभाव टाकणारे लेखक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, वादक, गायक, अभिनेते, अभिनेत्री यांच्या योगदानाचे रंगतदार स्मरण या कार्यक्रमातून सुमधुर नाट्यपदांच्या सोबतीने करण्यात आलं. कार्यक्रमाचं संशोधन ज्येष्ठ गायक अभिनेते मुकुंद मराठे यांनी केलं होतं. त्यांच्यासोबत ज्येष्ठ गायक अभिनेते ज्ञानेश पेंढारकर आणि नवीन पिढीच्या गायिका संपदा माने यांनी विविध नाट्यपदं अतिशय तयारीने सादर केली. त्यांना केदार भागवत यांची ऑर्गन साथ आणि आदित्य पानवलकर यांची तबला साथ लाभली होती. कार्यक्रम कुठेही रेंगाळणार नाही याची दक्षता घेत अतिशय प्रवाही निवेदन मिनल जोगळेकर यांनी आपल्या सहज शैलीमध्ये केलं होतं. कार्यक्रमाची संकल्पना दक्षिण मध्य क्षेत्र केंद्र संचालक डॉक्टर दीपक खिरवडकर आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांची होती. सह्याद्री वाहिनीचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल यांनी कार्यक्रमाचं उत्तम चित्रीकरण होण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं होतं. निर्माते दिग्दर्शक मलकराज पंचभाई यांनी दूरदर्शनच्या वतीनं दर्जेदार निर्मिती आणि संकलन केलं होतं. कोरोना महामारीच्या संकटामुळे आलेल्या निराशेच्या वातावरणात 2 तासांची ही संगीतमय सफर रसिकमनांना उभारी देऊन गेली. जागतिक सिनेमाचा इतिहास अनेक नवप्रवाही चित्रपटांशिवाय अपुराच राहील. या नवप्रवाही चित्रपटांचा विचार चेकोस्लोव्हाकियन सिनेमांशिवाय करताच येणार नाही. 60च्या दशकात तेव्हाच्या चेकोस्लोव्हाकियात नव्या पद्धतीने काही सांगू पाहणाऱ्या तरण्या बांड दिग्दर्शकांची एक फळीच निर्माण झाली होती. चेक प्रदेशातल्या खळाळत्या लोकजीवनाचा आरसा दाखवणाऱ्या या दिग्दर्शकांनी घडवलेली सिनेकलाभिव्यक्तीची चळवळ चेक न्यू वेव्ह म्हणून ओळखली जाते. या चळवळीतला महत्त्वाचा दिग्दर्शक असलेला येरी मेन्झेल या अवलियाने गेल्या शनिवारी वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1938 साली म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या नांदी काळात जमलेल्या येरी मेन्झेल यांना पेशाने पत्रकार पण बालसाहित्यातही मुसाफिरी करणाऱ्या वडिलांकडून कथनाची परंपरा मिळाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान चेकोस्लोव्हाकियावर हिटलरचा कब्जा असताना नाझीवाद विरोधी सिनेमे बनवणारे दिग्दर्शक ओटाकर वावरा यांच्या हाताखाली प्रागमधल्या सरकारी फिल्म अकादमीत मेन्झेल यांनी सिनेमाचे धडे गिरवले. तोवर चेकोस्लोव्हाकिया सोव्हिएत रशियाच्या कह्यात जाऊन पडला होता. उत्तरेकडून युरोपचा मैदानी प्रदेश आणि दक्षिणेकडून डॅन्यूबचे मध्यखोरे चेकोस्लोव्हाकियात एकमेकांमध्ये मिसळतात, म्हणून ह्या प्रदेशाला युरोपचा चव्हाटा असं म्हटलं जातं. साहजिकच चव्हाट्यावरील संस्कृती या प्रदेशात रुजली आहे. शेती आणि कारखानदारीतून आलेली समृद्धता आणि जीवनाचा मनमुराद आस्वाद घेणारे लोकजीवन हे चेकचं वैशिष्ट्य. त्यामुळे साम्यवादी राजवट, सोव्हिएत रशियन वर्चस्व, मुक्त जीवनाची आकांक्षा असणाऱ्यांना गुदमरवणारे ठरले. परिणामी 60च्या दशकापर्यंत व्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीने तिथे मूळ धरले. नेमक्या त्या काळातच 25शीतले येरी मेन्झेल दिग्दर्शक म्हणून सक्रिय झाले. नाझीवाद विरोधी लढ्यात जीव गमावलेला कादंबरीकार व्लादिस्लाव वांकुरा आणि मानवी जीवनातल्या करड्या जागा उपहासाने आणि चित्रदर्शी कथनशैलीने सांगणारा बोहुमिल ऱ्हाबाल या चेक लेखकाच्या साहित्याचा प्रभाव मेन्झेल यांच्यावर होता. वयाच्या 28व्या वर्षी म्हणजे 1966 साली मेन्झेल यांनी ऱ्हाबाल यांच्याच कादंबरीवर बेतलेला क्लोजली वॉच ट्रेन्स हा सिनेमा बनवला. नाझी हुकुमशाही विरोधी एका लहानशा कारवाईभोवती गुंफलेल्या चेक समाजाची लोकरहाटी सांगणाऱ्या आणि त्यात तरण्या नायकाची घालमेल चितारणाऱ्या या चित्रपटाला परदेशी भाषा विभागातलं ऑस्कर मिळाल्यानं चेक नवप्रवाही चित्रपटांच्या नवलाईवर शिक्कामोर्तब झालं. चित्रीकरणाची कथनाची नवी पद्धत आणणाऱ्या फ्रेंच नवप्रवाही व महायुद्धोत्तर जनमानस टिपणाऱ्या इटालियन नववास्तववादी सिनेमांचा सुवर्णमध्य मेन्झेल आणि त्यांच्या सहचित्रकर्मींनी साधला. राजकीय अडथळे झेलत त्यांनी 3 दशकात डझनाहून अधिक सिनेमे बनवले. माय स्वीट लिटिल व्हिलेज, द स्नोड्रॉप फेस्टिवल, हू लुक्स फॉर गोल्ड ते 2006 साली प्रदर्शित झालेल्या आय सर्व्ह द किंग ऑफ इंग्लंड यासारख्या सिनेमातून साध्या माणसांच्या मोठ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या आपण भारतीयांनी का समजून घ्यायच्या ते कळण्यासाठी शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांनी बनवलेल्या चेकमेट इन सर्च ऑफ येरी मेन्झेल या माहितीपटाकडे वळावंच लागेल. कलाविशेष हा कार्यक्रम
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला होता. सादरकर्ते सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, निर्मिती समन्वय कीर्तिकुमार ओजस्विनी, लेखन मंगेश चव्हाण, निवेदन उमा रायकर.